नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सिलेबसचा टॉपिक क्रमांक 17वा चालू आहे. पेपर पहिल्यामधील सेक्शन दुसरा. तर आत्तापर्यंत आपण जो पार्ट बघितलेला आहे, ज्यामध्ये सुलतानशाहीतील तुर्क गुलाम वंश, त्यानंतर इल्बरी वंश, त्यानंतर वेगवेगळे सुलतान, गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद, तर यापुढे आपण लोधी बघणार, त्यानंतर बाबर, हुमायून बघणार. पण सुलतानशाहीमध्ये जे 14वा आणि 15वं शतक होतं महत्त्वाचं, या 14व्या आणि 15व्या शतकामध्ये समाज आणि संस्कृती कोणत्या प्रकारची होती यावर आता आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. समाज आणि संस्कृती व अर्थव्यवस्था. तर समाजाबाबत काय काय प्रश्न टॉपिक सिलेबसमध्ये दिला आहे, तर ग्रामीण रचना, त्यानंतर सत्ताधीश वर्ग, गावात जो सत्ताधीश वर्ग होता तो, त्या समाजातील धार्मिक वर्ग, जाती व गुलाम व्यवस्था, आणि भक्ती व सुफी. तर भक्ती व सुफी हा टॉपिक जवळजवळ 4 ते 5 सिलेबसमध्ये आहे, सिलेबसच्या टॉपिकमध्ये आहे. जसं आपण ज्यावेळी संगम साहित्य बघितलं होतं त्या टॉपिकपासून, म्हणजे साधारणपणे 9व्या-10व्या टॉपिकपासून हा भक्ती चालू झाला. तर 12व्या आणि 13व्या टॉपिकमध्ये आपण भक्तीला सुफीसुद्धा जोडल्या गेलेला आहे. तर त्यामुळे मग आपण आता इथून भक्तीसोबत सुफीसुद्धा अभ्यासायचं आहे. तर यापुढील आहे, त्यापुढील आहे संस्कृती. संस्कृतीमध्ये काय काय आहे, तर साहित्य आणि स्थापत्य. तर साहित्यामध्ये आहे पर्शियन साहित्य, उत्तर भारतातील साहित्य, प्रादेशिक साहित्य, ग्रामीण भाषेतील साहित्य, दक्षिण भारतातील साहित्य. त्यानंतर आहे स्थापत्यामध्ये सुलतानशाहीतील वास्तुशास्त्र, नवीन नमुने, संमिश्र संस्कृतीचा उदय. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. म्हणजे या 17व्या टॉपिकमध्ये 3च सब टॉपिक आहे, समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था. यापैकी अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उत्पादन, नागरी अर्थव्यवस्थेचा उदय, अकृषी उत्पादन, व्यापार व वाणिज्य. हा झाला आपला सिलेबस, म्हणजे समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था. पण जर प्रश्न आपण बघितले तर सिलेबससुद्धा व्हास्ट आणि प्रश्नाची व्हेरायटीसुद्धा तेवढीच वेगवेगळी. जसं की 2021मध्ये आलेला प्रश्न आहे, दिल्ली सुलतानशाही काळात उदयास आलेली पर्शियन साहित्याच्या श्रेणी कोणकोणत्या होत्या? पर्शियन साहित्य कोणकोणत्या प्रकारचे होते? त्यानंतर सेम प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीनं आलेला आहे, तो बहुतेक खूप आधी आला होता. कुठं गेला? मालफुजातचे महत्त्व. आता मालफुजात हे पर्शियन साहित्याचाच प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात इथंही 2013मध्ये, 2005मध्ये, 2021मध्ये मालफुजात या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. म्हणजे पर्शियन साहित्याला खूप महत्त्व आहे, तो आपला महत्त्वाचा सोर्स आहे. पुन्हा पर्शियन साहित्यामध्ये तबकाते नासिरी आलेला आहे, मिनाजुसिराजचं. तर साहित्याच्या बाबतीत इतके प्रश्न आलेले आहे पर्शियन साहित्याच्या बाबतीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, हस्तकला उत्पादनात सुरू केलेले प्रयत्न. तुर्कांनी जी हस्तकला उत्पादन सुरू केलं होतं त्यामधले प्रयत्न, कमेंट, कोणकोणते प्रयत्न सुरू केले होते तुर्की या ठिकाणी आल्यानंतर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2020मध्ये 13व्या आणि 14व्या शतकातील उत्तर भारतात जे शहरीकरण सुरू झालं होतं त्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराने कसा पाठिंबा दिला? म्हणजे हे साधारणपणे आपण सिंधू संस्कृतीचं एक शहरीकरण बघितलं, त्यानंतर बौद्ध आणि जैन धर्म आल्यानंतरच्या काळात जे शहरीकरण सुरू झालं होतं महाजनपदाच्या काळात, ते दुसरं बघितलं होतं. त्यानंतर सुलतानशाहीच्या काळातील 3रं शहरीकरण आहे. त्यानंतर आहे मुस्लिम कुलीनता यांच्याबाबत विचारल्या, तुघलक काळातील मुस्लिम कुलीनता क्रिटिकली इव्हॅल्युएट, म्हणजे या कुलीनतेचे गुण आणि दोष दोन्ही द्यायचे आपल्याला. त्यानंतर सुलतानशाहीतील शेतीची व्यवस्था, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची व्यवस्था विचारलेली आहे, हस्त व कला उद्योग विचारलेले आहे. त्यानंतर स्थापत्यामध्ये सुलतानांनी जी स्थापत्यशैली आणली होती, जशी भारतातील
शहातिरी शैली आणि तुर्कांनी आणलेली मेहराब शैली, या दोघांच्या मिश्रणातून कशा प्रकारे पुढे वेगवेगळ्या दोन शैली एकत्र येऊन स्थापत्य निर्माण झालं, ते कोणकोणती उदाहरणं आहेत ते आपल्याला द्यायचे. त्यानंतर दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील वस्त्र उद्योग तंत्रज्ञान आत्ताच्या आत्ता 2020लाही प्रश्न येऊन गेला, 2018लाही प्रश्न येऊन गेला, 2019लाही प्रश्न येऊन गेला. म्हणजे शेती किंवा वस्त्रोद्योग किंवा हस्तकला उद्योग यापैकी एक प्रश्न सुलतानशाहीच्या काळातील राहतो. त्यानंतर पुढचा इब्न बतुतांनी दिलेल्या गुलामगिरीचे वर्णन, गुलामगिरीचं कसं वर्णन केलेलं आहे इब्न बतुता. तर साधारणपणे आपल्याला जर 150 शब्दात विचारलेला आहे, 250 शब्दात विचारलेला आहे, यावर याचं उत्तर डिपेंड करेल. 7 मिनिटं 8 मिनटं, 7 मिनटं साधारणपणे 150 शब्दाला, 250 मिनटं साधारणपणे 11 मिनटं साधारणपणे 250 शब्दाला. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे टॅकल करायचं आहे. त्यानंतर महिला गुलामांची माहिती विचारलेली आहे. त्यानंतर अकृषी उत्पादन आणि शहरी अर्थव्यवस्था. आता पहा, 2 वेळा शहरी अर्थव्यवस्था, समुद्री व्यापार, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शहरीकरणाला कसा पाठिंबा मिळाला हे या ठिकाणी आलेलं आहे. तर थोडक्यात उत्तर भारतातलं जे तिसरं शहरीकरण आहे, तृतीय शहरीकरण, यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत कोणकोणतं बघितलं आपण, पर्शियन साहित्याची श्रेणी, त्यामध्ये मालफुजात बघितलं. त्यानंतर उद्योग केंद्र, कोणकोणते हस्तकला, वाणिज्य उद्योग, आंतरराष्ट्रीय व्यापारानं सुलतानशाहीमध्ये कशी शहरीकरण वाढवले, शेतीची व्यवस्था, वस्त्र उद्योग, यावर आलेले प्रश्न. समाजामध्ये गुलामगिरी आणि इब्न बतुताचं वर्णन विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे तबकात ए नासिरी, मध्ययुगीन इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत आहे का, इव्हॅल्युएट. हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे उत्तराची दिशा डिसाईड करण्यासाठी. त्यानंतर सुलतानशाही काळातील महसूल, पुन्हा अर्थव्यवस्था आणि न्याय प्रशासन, डिस्कस, या 2 एकदाच विचारलेले आहे. पुढचा प्रश्न आहे 2015 आणि 1998मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, न्याय प्रशासन आणि महसूलचा. त्यानंतर आहे सुफी गूढ संत इस्लामी हिंदूच्या बाह्य समाजरचनेत बदल करण्यात अपयशी ठरले. तर क्रिटिकली ॲनालाइज करायचं होतं, दोन्ही बाजूनं मतं द्यायची होती आपल्याला. जे सुफी संत होते ते आपल्या समाजरचनेत बदल करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर परत 2दा रिपीट झालेला प्रश्न आहे 1992ला, परत 2014ला. सुलतानांच्या स्थापत्यातील तांत्रिक व शैलीत्मक विकासाचा मागोवा घ्या. 2014ला आलेला प्रश्न आहे भक्ती साहित्याच्या वाढीमध्ये वैष्णव संतांचं योगदान काय आहे. आता वैष्णव संत म्हटलं सगळ्यात मोठं नाव चैतन्य महाप्रभू बंगालमधील येतं, त्यानंतर त्यांच्या शाखा, याबद्दलची माहिती. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या मूल्यांकनासाठी लेखापद्धत, आता हे गुजरातमध्ये जे शासन होतं त्या गुजरातमधल्या लेखापद्धतीबाबत विचारलेलं आहे. 13व्या शतकातील गुजरातचा समाज याबाबत विचारलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे सुलतानशाहीतील शैक्षणिक योगदान, जे मदरसे मक्तब सुरू केले होते, त्यामध्ये शिक्षण सुरू केलं होतं, त्यांची माहिती इव्हॅल्युएट करायची आहे. त्यानंतर आत्ताच आपण बघितलं मालफुजात, मध्ययुगीन इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत. थोडक्यात इब्न बतुता, रेहला, त्यानंतर तबकात ए नासिरी, मालफुजात, यावर महत्त्वाचे प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यानंतर लाल देदची भक्ती, गुडवाद, या काश्मीरमध्ये शक्ती म्हणून उदयास आली होती. तर लाल देदचं महत्त्व, त्यांचं योगदान या बाबतीत विचारलेला. पुढचा प्रश्न आहे सुलतानशाहीतील शहरी अर्थव्यवस्थेच्या विस्ताराला आधार देणारे घटक कोणकोणते. खुसरो आणि बर्नी या दोघांचं मूल्यांकन विचारलेलं आहे. 3 व्यक्ती फार महत्त्वाचे आहे, बर्नी, अमीर खुसरो, इब्न बतुता, त्यानंतर तबकात ए नासिरी, मालफुजात वेगवेगळे. पुढचा आहे मध्ययुगीन, हा 3दा रिपीट झालेला प्रश्न आहे. खुसरो, बर्नी 2000ला, 2008ला, 2009ला. त्यानंतर 1986 आणि 1995ला रिपीट झालेला प्रश्न आहे भाषा व साहित्य यांचं इंडो पर्शियन संस्कृतीचा उदय या दोघांतून कशा प्रकारे झाला. पुढचा आहे महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, जी महाराष्ट्रातली भक्ती चळवळ होती त्याच्याशी संबंधित 1994ला आलेला प्रश्न. त्यानंतर 1985ला आहे उर्दूची उत्पत्ती कुठे, केव्हा आणि कशी झाली याबद्दल विचारलेलं आहे. पुढे आहे चैतन्यदेव आणि वैष्णव धर्म यांच्यावर एसे लिहा, 2005ला आलेला आहे. तर आता महत्त्वाचे स्रोत आत्ताच आपण बघितले, यामध्ये बर्नी आहे,
जियाउद्दीन बर्नी यांचं, त्यानंतर तबकात नासिरी आहे, त्यानंतर मालफुजात आहे, त्यानंतर इब्न बतूता आहे. हे सर्व आपल्याला या ठिकाणी स्रोत आहे. थोडक्यात देशी आणि विदेशीसुद्धा आपल्याला स्रोत म्हणून वापरायचे आहे. तर चला तर आता आपण कंटेंटला सुरुवात करू. तर कंटेंट आता पहा. सुलतानशाहीतील राज्यशाहीची व्यवस्था कशी होती, त्याचं स्वरूप. आपल्याला अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती, स्थापत्यकला विचारलं तर त्यांची आर्थिक व्यवस्था, राज्यव्यवस्था कशी होती हे आपल्याला समजलं पाहिजे. तर हरवंश मुखिया या इतिहासकारांच्या मते राजकीय व आर्थिक सत्तेच्या लालसेमुळे तुर्क शासकांनी हिंदू जमीनदार, सरंजामदार जनतेसोबत समझोता केला होता. इथे येऊ ते जरी मुस्लिम असेल तरी सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी समझोता केला होता. त्यामुळे खलिफाचे नोकर, ईश्वराची छाया या प्रकारे उपाध्या घेऊन जे सुलतानांनी राज्य केलं हे निरर्थक ठरतात. थोडक्यात काय, फक्त त्यांना सत्ता पाहिजे होती, पैसा संपत्ती पाहिजे होतं, म्हणून तुर्क यांनी सत्ता स्थापन केली होती. बाकी सगळ्या सांगायच्या गोष्टी आहेत. हरवंश मुख्य आहे आमचं म्हणणं. तर सुलतानशाहीचे मग राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं होतं, तर पहिलं काय, धर्मशाही, देवतांचं शासन याला ते महत्त्व देत होते. देवतांचे नियम, त्यानंतर देवताच्या नियमावर अंमल करणारे शासक हे वांशिक स्वरूपात असावे, अशा प्रकारचे राजत्वाचे सिद्धांत काही सुलतानांनी आणली. पण काही सुलतानांनी जे 100% तुर्क नव्हते, जसं की आपण फिरोजशाह तुघलकांचं नाव घेतलं होतं, त्याची आई राजपूत होती, पण त्याचे वडील जे आहे जे तुर्क होते ते, त्यामुळे मग स्वतःला तुर्क किंवा कुलीन सरदार, कुलीन राजा, कुलीन सुलतान या पद्धतीचं म्हणवून घेण्यासाठी मग त्यानं उलेमांचं मदत घेतली. त्यातून धर्मावर आधारित शासन सुरू केलं. म्हणजे देवतांचं वांशिक राजत्वाला त्यांनी महत्त्व दिलं होतं, देवत्वाचा आधार घेतला होता. पण सुलतानशाहीत धर्माधिकारी उलेमा हे वांशिक नव्हते. ते सुलतान वांशिक होते पण उलेमा वांशिक नव्हते. देवतांचे कायदेसुद्धा 100% मानले जात नव्हते. कारण इथं आपल्याला असं सांगता येते की फिरोजशाह तुघलकने दार उल हर्व, म्हणजे जो भारत होता तो दार उल हर्व होता, कारण हा इस्लामचा देश नव्हता, त्याला दार उल इस्लाम करण्याचा नारा दिला होता. तर हे करत असताना ज्या गोष्टीला इस्लाममध्ये, शरीयतमध्ये थारा नव्हता त्याचासुद्धा त्यांना कधी कधी आधार घेतला. जसं की मोहम्मद बिन तुघलकानं होळीचा सण साजरा केला, कधी हिंदूच्या सणामध्ये सहभागी झाला. नाच, गाणे, वाद्य यावर बंदी असताना नर्तकी, नाचघर, वेश्यालय यांच्यासाठी नियम बनवले गेले. थोडक्यात जे हरवंश मुखिया यांनी जे म्हटलं होते की सुलतानांनी समझोता केला हिंदू सरदारासोबत सत्ता आणि राजकारणासाठी, बाकी धर्माचा आधार त्यांनी कधी कधी घेतला, कधी कधी सोडला, अशा पद्धतीचं. पण मुख्य उद्दिष्ट सत्तेची लालसा आणि संपत्तीची लालसा होती. पुढचा आहे मग आपल्याला यावरून त्यांच्या सल्तनतचं स्वरूप कसं होतं हे म्हणता येते. तर धर्म निरपेक्षही नव्हतं आणि धर्म आधारितही नव्हतं. अफीफ काय म्हणतो इतिहासकार, अफीफच्या मते सुलतानाचं शासन हे धर्मनिरपेक्ष होतं. पण सुलतानाचं शासन धर्मनिरपेक्षही नव्हतं आणि धर्म आधारितही नव्हतं. तर सुलतानाचं शासन हे सैन्य आधारित कुलीन व्यवस्थेवर होतं. थोडक्यात स्वतंत्र स्वरूपाचं शासन होतं, मनमानी स्वरूपाचं होतं, एकाधिकारी शाही स्वरूपाचं होतं. आता आपण मेन मुद्द्यावर आलो. आपण सुलतानशाहीतील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती. तर बर्नी काय म्हणतो, बर्नीच्या मते शेतकरी पहिला घटक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे अनेक स्तर होते, वेगवेगळे स्तर होते. सर्वोच्च ठिकाणी विलासी जीवन जगणारा एक उच्च कुलीन वर्ग होता, त्याच्याखाली कनिष्ठ शेतकरी होता. या कामगारांना कष्टाचे जीवन जगायला लागत होते. फक्त जो ग्रामीण भागातला मुखिया आहे, चौधरी आहे, हे लोक चांगलं जीवन जगत होते असं बर्नी म्हणते. त्यानंतर गावातील संपन्न शेतकरी कोण कोण होते, खोत, मुकादम, चौधरी. आता सह्याद्रीच्या भागामध्ये त्या तत्कालीन खोत असायचे. उत्तर भारतात गावातील प्रमुख चौधरी, मुकादम असायचे. बर्नी काय म्हणतो, हे जे चौधरी आहे, खोत आहे, मुकादम आहे, हे अरबी किंवा इराणी घोड्यावर बसून महागडे वस्त्र परिधान करून गावात फिरायचे आणि रुबाब दाखवायचे. मग जो गावातला खोत, चौधरी, वर्गीय समाज आहे, त्यांच्याखाली शेतकरी वर्ग होता.
त्या शेतकरी सामान्य वर्गाला बलाहार म्हटले जायचे आणि यांचं वर्णन संस्कृत ग्रंथात सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे बर्नीचं जे म्हणणं आहे त्याला पुष्टीकरण मिळते. इतर शेतकरीसुद्धा गावामध्ये होते. यांची स्थिती फार वाईट होती, कारण हे बटाईदार होते, शेतमजूर होते, यांच्याकडे शेती नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत दृष्टिकोन तुर्काच्या आगमनानंतर यात काय बदल झाला? बर्नीनं तर वर्णन केलं शेतीचं की ग्रामीण भागात उच्च वर्ग होते, चौधरी, मुकादम, खोत, आणि त्याच्या खाली होते बलाहार शेतकरी, आणि तिसरा एक वर्ग होता ज्यांच्याकडे शेती नव्हते, बटाईदार होते. मग तुर्काच्या आगमनानंतर या ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत वेगवेगळे दृष्टिकोन आहे. तर पहिला दृष्टिकोन मोहम्मद हबीब यांनी मांडलेला आहे, जो शेतीच्या बाबतीत होता. तुर्काच्या काळात रहाटाद्वारे सिंचन करण्याची पद्धत सुरू झाली होती. मोठ्या प्रमाणात नद्यावर सिंचन बांधले आणि कालवे काढले होते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले होते. अतिरिक्त उत्पन्न झाल्यामुळे ग्रामीण भागातून धान्य विकण्याचा व्यापार सुरू झाला होता. मग या व्यापाराचा फायदा जे मध्यस्थ व्यापारी आहे, गावातील कुलीन वर्ग आहे, यांना होत होता. त्यामुळे ग्रामीण भागात एक प्रकारचं क्रांती आली होती आणि हीच ग्रामीण क्रांती होय असं मोहम्मद हबीब यांना म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सुलतानशाहीमध्ये सगळं चांगलं झालं आणि ग्रामीण क्रांती झाली, मोहम्मद हबीबचं म्हणणं आहे. पण आता दुसरा दृष्टिकोन कसा आहे? दुसरा दृष्टिकोन म्हणतो सिंचन सुरू झालं, बरोबर आहे, पण विविध प्रकारचे कर शेतकऱ्यावर लादले, त्याचं काय? त्यामध्ये चरई आहे, घरई आहे, सिंचन कर आहे, खम्स आहे. हे कर लादल्यामुळे शेतकऱ्यांचं जे अतिरिक्त उत्पन्न आहे ते उत्पन्न सर्व घेऊन जायचे. शेतकऱ्यांना पोट भरणं सुद्धा कठीण व्हायचं. त्यांच्याकडे पोट भरण्या इतकं धान्य राहील अशाच प्रकारचे कर पूर्ण वसूल करून घेतले जायचे. मध्यस्थ अमीरांच्या जबड्यात शेतकरी यावेळी फसले होते. हिंदू जमीनदाराच्या जबड्यातून निसटले, पण मध्यस्थ अमीर मुस्लिम तुर्क जे होते त्यांच्या जबड्यात फसले होते. थोडक्यात 1/3 लोकसंख्या जवळजवळ नष्ट झाली होती आणि तत्कालीन भारत दारिद्र्यात ढकलला गेला होता. हा दुसरा दृष्टिकोन आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे मोहम्मद हबीबचा आणि हा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे. मग याचा परिणाम काय झाला? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जो बदल झाले या काळामध्ये 14व्या 15व्या शतकामध्ये, 13व्या 14व्या शतकामध्ये कनिष्ठ जातीच्या कारागिरांना नगराचा दरवाजा उघडला होता. आता अतिरिक्त उत्पादन तर झालं होतं, व्यापार तर सुरू झाला होता, पण जे शिल्पकार कामगार होते, जे आधी व्यापारामध्ये होते 1000 वर्षे आधी, पण त्यांचे जे पुढचे वंशज आहे, हे एक आपण उल्लेख बघितला होता की गुजरातच्या भागातून माळव्याच्या भागामध्ये शेतकरी पळून गेल्याची एक ताम्र प्लेट सापडली होती. तर तशा प्रकारचे हे लोक नगरातून ग्रामीण भागात येऊन शेतमजूर झाले होते. मग या शेतमजुरांना, कारागिरांना नगरांचा दरवाजा सुलतानशाहीच्या काळात उघडला गेला होता. म्हणजे थोडक्यात आता त्यांचा सहभाग वाढला होता उत्पादन क्षेत्रामध्ये, त्यांना व्यवसायाची संधी मिळाली होती. मग जे 50% फिरोजशाह तुघलकने कर घेतला होता, एवढा कर घेऊनसुद्धा शेतकऱ्यांनी विद्रोह केला नव्हता. मग विद्रोह का केला नसेल? तर मोहम्मद हबीब काय म्हणतात की शेतकऱ्यांनी विद्रोह केला नाही, याचा अर्थ मध्यस्थाकडून जे अतिरिक्त धान्य कर घेतला जायचा तो कर वाचला. 50% जरी सुलतानाला कर दिला तरी शेतकऱ्याकडे बरंच उत्पन्न शिल्लक उरलं, त्यामुळे विद्रोह झाला नाही. म्हणजे पूर्वीपेक्षा बरी स्थिती होती शेतकऱ्यांची. यावरून मध्ययुगातही ग्रामीण भागात प्राचीन भारतच अस्तित्वात होतं असं आपल्या लक्षात येते. त्यानंतर पुढचं आहे सुलतानशाहीतील हस्तउद्योग, वस्त्र उद्योग कसा होता, शिल्प कसे होते, तंत्र कसे होते. थोडक्यात सुलतान आल्यानंतर आर्थिक कोणता परिणाम झाला भारतीय अर्थव्यवस्थेवर? आता आपण शेतीचं बघितलं, त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थे घटक बघितले. याचा परिणाम काय? आता UPSC याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करत असते की आल्यानंतर परिणाम काय झाला सुलतान आल्यानंतर. तर बर्नी काय म्हणतो, ज्यावेळी अलाउद्दीन खिलजी सुलतान होता त्या काळात 70,000 कारागीर काम करत होते. मग 70,000 कारागीर जर काम करत होते याचा अर्थ त्यावेळी वस्तूची निर्मिती मोठ्या प्रमाणात होती, म्हणजे व्यापार होत होता. म्हणजे व्यापाराच्या कार्यात गुंतलेली जनता बरीच काही होती, बर्नीच्या या वर्णनावरून लक्षात येते. मग वस्त्र उत्पादनामध्ये काय काय चालत होतं? तर 14व्या शतकात चरख्याचा शोध लागला होता. सुलतानांनी चरख्याचा वापर वाढवला होता असं फुतुह उस सलातीन या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर सूतकताई 6 पट वाढली होती असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. फुतुह उस सलातीन, चरख्याच्या वापरामुळे 6 पट
सूत कताई वाढली, असं फुतुह उस सलातीन या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. कारण चरख्यामुळे मोठ्या प्रमाणात धाका निर्माण होत होता. पुढचा आहे हातमाग, ज्याला आपण हातकरघ्यावरचं कापड निर्मिती म्हणतो. याचा सुद्धा उल्लेख मिफ्ताह उल फुजालामध्ये केलेला आहे. आणि विणकाम वेगाने होत होते हातमागामुळे, त्यामुळे कपड्याची गुणवत्ताही राहत होती आणि एक कपडा लवकर बनण्यात येत होता. त्यानंतर कापूस साफ करण्याचे यंत्रसुद्धा यावेळेस आले होते. त्यानंतर जो कापूस एका ठिकाणी जमा होऊन वेगवेगळे केंद्र तयार होत होते, तसंच एक देवगिरी केंद्र तयार झालं होतं. देवगिरीच्या परिसरात रेशीमचं उत्पादन होत होतं त्यावेळी, आणि देवगिरी रेशीम उत्पादनाचं केंद्र, तिथून कापडाची निर्यातसुद्धा होत होती. बंगालमध्ये सुद्धा सुती कापडाचं उत्पादन सुरू झालं होतं. सुलतानांनी कपड्यावर रंगकाम करण्याची नवीन पद्धत आणली होती, ती म्हणजे ठप्पा मारून छपाई करणे. मग या पद्धतीमुळे रंगीत प्रकारचे कपडे निर्माण सुरू झाले होते, नीळ आणि नैसर्गिक कलरच्या माध्यमातून. दुसरा आहे तांत्रिक बदल किंवा सुलतान आल्यानंतरचे बदल. पहिलं वस्त्राचं होतं, ज्यामध्ये वस्त्रामध्ये आपण बघितलं रंगकाम करण्याची पद्धत, त्यानंतर चरख्याने सूत कताईची पद्धत. त्याच्याही आधी म्हणजे शेतीच्या सुरुवातीपासून म्हटलं तर रहाट आल्यामुळे सिंचन वाढलं, सिंचन वाढल्यामुळे कृषीचं उत्पन्न वाढलं, कृषीचं उत्पन्न वाढल्यामुळे व्यापार वाढलं. त्यानंतर कापसाचे केंद्र, त्यानंतर रेशमाचे केंद्र देवगिरी होतं, कापूसचं केंद्र, कापसाचं सुती कापडाचं केंद्र बंगाल होतं. वस्त्रांना रंग देऊन ठप्पा मारून रंगकाम करण्याची पद्धत सुलतानांनी आणली होती. तर अशा प्रकारचं सुलतान आल्यानंतर या ठिकाणी बदल झाले होते. कागदाचा उपयोग प्रथम गुजरातमध्ये केला गेला होता, आणि जे कापड आहे चमड्याद्वारे आहे बुक बाइंडिंग करण्याची पद्धतसुद्धा यावेळी सुरू झाली होती. मग शाही दरबारात सुद्धा बुक बाइंडिंगचं काम चालत होतं. यावेळी जे बुक बनवल्या गेलेला आहे, ग्रंथ लिहिला गेलेला आहे, याच्यावर जे नाव लिहिलं जायचं ते सोन्याचा वापर करून ते नाव लिहिलं जात होतं, सोन्याला वितळून. मग जे शाही कारखाने होते, शाही कारखाने ज्यामध्ये कारागीर काम करत होते, प्लस इतरही काही घटकाला कारखाने म्हणण्याची पद्धत होती. थोडक्यात कारखाने म्हणजे आपल्याला वाटेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट, पण सुलतानशाहीच्या काळातील कारखान्याची संकल्पना जास्त विस्तृत होती. म्हणजे कारखाने म्हणजे वस्तूच्या निर्मितीचं केंद्र तर होतंच, पण याच्यासोबत वस्तू निर्मितीसोबत ते लोक जे इतर कामामध्ये कारागिराला लावत होते ते सुद्धा त्या सुलतानांच्या भाषेमध्ये कारखानाच होता. मग कोणकोणता कारखाना होता? तर घोड्याचा तबेला, त्यानंतर व्यवस्थापन, त्यानंतर हत्तीखाना इत्यादीमध्ये जे कारागीर काम करायचे त्यासुद्धा युनिटला कारखानाच ते म्हणायचे. मग असे 36 शाही कारखाने होते, त्यामध्ये 12,000 दास काम करत होते. असे फिरोजशाह तुघलकाबाबत तारीख ए फिरोजशाही या बर्नीनं लिहिलेल्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 75,000 दास वस्तू निर्मितीचे काम करत होते, हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलेलं आहे तारीख ए फिरोजशाहीमध्ये. प्राचीन भारताच्या इतिहासात अंतिम अवस्थेपासून अस्तित्वात असलेल्या अराजकतेला सुलतानशाहीत खीळ बसली होती. त्यामुळे उत्पादनाचे केंद्र निर्माण झाले होते आणि सुलतानांना दास ठेवण्याची पद्धत होती त्यांच्याकडे. 50,000 दास, सुलतान फिरोजशाहकडे 75,000 दास होते. परत बर्नीनं लिहून ठेवलेलं आहे की ज्यावेळी सुलतान एखाद्या स्वारीवर जायचा त्यावेळी चांगले गुलाम शोधून आणण्याचे प्रयत्न त्याच्याकडे असायचे, त्यासाठी त्याचे अधिकारी नेमलेले असत. थोडक्यात काय, कारागिरांना प्रोत्साहन दिलं जायचं, वस्तू निर्मितीला प्रोत्साहन दिलं जायचं. आणि अराजकता संपून आता एकाधिकारशाही आली होती, राजेशाही आली होती. त्यामुळे नाणी व्यवस्थासुद्धा विकसित झाली होती, परिणामी व्यापारसुद्धा विकसित झाली होती. टंका, चांदीचा, जितल, तांब्याचं अशा प्रकारची नाणी विकसित केली होती. यामुळे व्यापार वाढीत झाला होता. मग नवे पीक सुलतानांनी आणले होते. पुढे आपण पोर्तुगीजांनी आणलेले पीक शिकणार आहोत, पण सुलतानांनी सुद्धा आणलेले काही पीक होते. एक म्हणजे अफीम आणि दुसरं म्हणजे हाताला लावायची मेहंदी. ह्या दोनचे उत्पन्न मुस्लिमांना या दोन्ही गोष्टीची आवड असल्यामुळे मेहंदी लावण्याची पद्धतसुद्धा आणि अफीमची सुद्धा परंपरा पश्चिम आशियात असल्यामुळे या दोनही पीक त्यांनी सोबत आणले आणि यांच्या सिंचनासाठी रहाटचा उपयोगसुद्धा चालू केला. मग ग्रामीण आणि शहरी वाणिज्याला प्रोत्साहन मिळाले आणि त्यातून हळूहळू नगरीकरण होत गेले. आता पर्शियन साहित्याच्या श्रेणी कोणकोणत्या? आपल्याला आलेला प्रश्न
4-5 वेळा आजपर्यंत, गेल्या 20-25 वर्षात. तर पर्शियन साहित्याची निर्मिती गझनवीच्या सुलतानाच्या दरबारात सुरू झाली होती. जो गझनवीचा सुलतान होता ना, गझनीचा सुलतान, त्याच्या दरबारात सुरू झाली होती. तेथेच्या साहित्याच्या लेखनाची शैली विकसित झाली. त्यानंतर ज्यावेळी गझनवीच्या सुलतानानं भारतावर आक्रमण केले, स्वाऱ्या केल्या, त्यावेळी साहित्यिक सोबत घेऊन तो भारतात दाखल झाला होता. आणि हेच साहित्यिक पुढे लाहोर या ठिकाणी स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी सुरुवातीला पर्शियन साहित्याचं केंद्र विकसित केलं. त्यानंतर हळूहळू ते दिल्लीकडे विस्तारित झाले. मग पर्शियन साहित्याचा पहिला प्रकार आहे मालफुजात. मालफुजात म्हणजे काय? मालफुजात हे एक पर्शियन साहित्य आहे. या मालफुजातचा अर्थ होते जे सुफी संत होते सल्तनत काळातील, सुफी शेख होते, सुफी गुरु होते, यांच्याबद्दल जी माहिती लिहिलेली आहे. उदाहरणार्थ सुफी संत आहे जसं की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आहे, निजामुद्दीन औलिया आहे. या लोकांनी दिलेले उपदेश ज्या ग्रंथात लिहिलेले आहेत ते म्हणजे मालफुजात. दुसरं म्हणजे हे जे सुफी संत होते हे लोक ज्यावेळी शिष्याबरोबर प्रश्नोत्तर करायचे, मार्गदर्शन करायचे, हा संवादसुद्धा लिहून ठेवलेला आहे, ते सुद्धा मालफुजात यामध्येच मोडले जाते. तिसरं म्हणजे गुरु आणि शिष्य हे एकमेकासोबत बोलत असताना तिसऱ्याने कोणीतरी ते ऐकलं आणि ते सुद्धा त्याने यांचासुद्धा समावेश मालफुजातमध्ये होता. म्हणजे थोडक्यात इस्लामिक सिद्धांत, कायदेशीर नियम, सुफी कार्यपद्धतीनुसार जीवनपद्धती, या सगळ्याची माहिती देणारे जे ग्रंथ होते हे मालफुजात आहे. कारण आपण याआधी एकदा शिकलो आहे की साहित्यिक स्रोतामध्ये की जे मुस्लिम ग्रंथ आहे, आता तारीख-ए-फिरोजशाही असो किंवा जियाउद्दीन बर्नीचं असो किंवा महासीर असो किंवा तुगलकनामा असो, यामध्ये काय आहे तर फक्त आणि फक्त राजकीय माहिती आहे. जसं बाबरनामामध्ये बाबर आणि त्याच्या वंशाची माहिती आहे, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून लिहिलेलं लेखन आहे. पण मालफुजात हे सामाजिक प्लस धार्मिक दृष्टिकोनातून लिहिलेलं लेखन आहे. त्यामुळे मालफुजाचं महत्त्व वेगळं आहे. जसं की निजामुद्दीन औलिया यांचं मालफुजात आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक माहिती यामध्ये दिलेली आहे 13व्या शतकातील, 14व्या शतकातील. पुढचं आहे तवारीख नावाचे साहित्य. पहिलं आपण बघितलं सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक माहिती देणारं. त्यानंतर आता तवारीख. तवारीख हे राजकीय माहिती देणारं ग्रंथ आहे. तारीख या शब्दाचं अनेक वचन म्हणजे तवारीख. तवारीख म्हणजे तारीखवार इतिहासाचं केलेलं लेखन. तारीखवार इतिहासाच्या घेतलेल्या घटनांच्या नोंदी म्हणजे तवारीख होय. मग ह्या नोंदी कोण घेत होतं? लेखक घेत होते, सचिव घेत होते आणि प्रशासकसुद्धा घेत होते. यांच्याकडून सुलतानांची कामगिरी व गुणवत्तेची नोंद करण्यासाठी लिहिली जात होती. मग याच्या मोबदल्यात सुलतान त्यांना काहीतरी बक्षीस देव किंवा त्यांच्याकडून बक्षीस काहीतरी मिळावे सुलतानाकडून, ही अपेक्षा या तवारीखच्या लेखकांची असायची. त्यामुळे मग आता ह्या तवारीखा 100% तटस्थ लेखन होत असेल का? हाही प्रश्न आहे. म्हणून इतिहासकार काय करतात, आता सध्या इंटरडिसिप्लिनरी हिस्ट्रीचा ॲप्रोच आहे. यामध्ये एखादं समजा लिहिलेलं लेखन आहे जसं की तारीख-ए-फिरोजशाही, मग यामधल्या नोंदी इतर विदेशी साहित्यिकांनी लिहिलेल्या नोंदीसोबत पडताळून पाहतात. त्या जर जुळल्या तंतोतंत तर ते सत्य म्हणायचे. तर हे अशा प्रकारचं इतिहासाचं सत्य पडताळणी केली जात असते. त्यामध्ये तवारीखाचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं आहे गद्य साहित्य. मग आता गद्य साहित्यामध्ये काय आहे? गद्य साहित्य म्हणजे आपण जे कंटेंट म्हणतो, ज्याला पाठ वगैरे म्हणतो, त्यामध्ये अखलाक आहे. अखलाक म्हणजे जे नैतिक नियम आहे, नैतिक साहित्य आहे ते, जसं की धर्माचे नियम, हे सगळं अखलाक साहित्यामध्ये येते. त्यानंतर नसीहत आहे, ज्यामध्ये उपदेश दिलेले जातात. त्यानंतर ताजकिराय आहे, यामध्ये चरित्राचं लेखन केलं जातं. त्यानंतर मक्तुबत आहे, ज्यामध्ये पत्राचं संकलन केलं जातं. त्यानंतर पद्य साहित्य आहे. पद्य साहित्यामध्ये काय काय येतात? सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मसनवी. यावर सुद्धा स्पेशल प्रश्न आलेला आहे. मसनवी म्हणजे यमक साधणारे कविता, ज्यामध्ये यमक साधलेला असतो अशा कविता. जसं रुमीचं मसनवी हे फेमस सुफी काव्य आहे रुमी यांचं. गझल उर्दू शैलीतील पण हिंदुस्थानी भाषेतील साहित्य प्रकार. कसिदावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. कसिदावर आलेला आहे, मालफुजातवर आलेला आहे, मसनवीवर आलेला आहे. कसिदा हे सुलतानाची स्तुती करणारे काव्य आहे. जसे की आमिर खुसरोनं स्तुती करणारं काव्य लिहिलेलं आहे, कसिदा लिहिलेला आहे. त्यानंतर आता पुढचं आहे शहरी अर्थव्यवस्था.
कशी होती, तुर्काचा प्रभाव कसा पडला, तिसरं शहरीकरण कसं होतं. तर शहरी क्रांती कशाला म्हटलेलं आहे, मोहम्मद हबीब यांनी काय म्हटलेलं आहे, राजपूत शक्तीचा पराभव झाला त्यावेळी तुर्की शासकांनी किल्ले, दुर्ग आणि वेगवेगळ्या वास्तूमध्ये स्थानिकांना सहभागी करून घेतलं. आपण आत्ताच बघितलं, कारागीर सहभागी झाले होते बराच 500,000 वर्षानंतर. मग तुर्कांनी सोबत आणलेले जे कारागीर होते यांना स्थानिक कारागिरांची गरज आणखी वाटत होती. मग त्यांनी सहकारी कारागिरांना स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्याची संधी दिल्यानंतर यातून वेगवेगळ्या वस्तू निर्मितीला वेग मिळाला, प्रोत्साहन मिळालं. मग कनिष्ठ वर्गातील भारतीय कारागीर मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेत सहभागी झाले. हळूहळू ग्रामीण भागातून नगरामध्ये होणारे स्थलांतर वाढत गेले आणि हीच शहरी क्रांती होय असं मोहम्मद हबीब यांनी म्हटलेलं आहे. मग ही शहरी क्रांती घडण्याचं किंवा शहरी अर्थव्यवस्था विकसित होण्याचं कारण काय होतं? पहिलं राजकीय कारण होतं, प्रशासकीय कारण सुद्धा होतं. त्यानंतर विदेशी विद्वान आणि लेखकांचं, कारागिरांचं भारतात आगमन झालं होतं. त्यानंतर सुफी खानका विकसित झाले होते. सुलतानांनी सुद्धा काही नगरं विकसित केले होते. थोडक्यात एक कारण नाही आहे ज्यामुळे सुलतानशाहीमध्ये शहरीकरण घडून आलं. राजकीय, प्रशासकीय, विदेशी कारण, सुफी धार्मिक कारण, सुलतानांनी स्थापन केले ते कारण. तर पहिलं कारण कोणतं आहे? तुर्की शासक भारतात आले त्यावेळी ते मोजके होते, टोळीच्या रूपात होते, अल्पसंख्याकाच्या रूपात होते. त्यामुळे ते सैनिक शिबिर करून तुर्क सरदार राहत होते. मग सुरक्षेच्या कारणांनी त्यांनी ज्या ठिकाणी शिबिर केलं त्या ठिकाणीच ते रहिवासी झाले. हळूहळू त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तिथं तटबंदी वाढवत गेली. मग तटबंदी वाढल्यानंतर त्यांना ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्यासाठी ते स्थानिक कारागिरावर अवलंबून राहिले. मग स्थानिक कारागिराकडून त्या वस्तूंची पूर्तता होत गेली आणि यातूनच नगरांचा हळूहळू विकास होत गेला. दुसरं प्रशासकीय कारण होतं. आता तुर्कांनी भारताच्या भूमीवर विजय मिळवला, त्यानंतर त्यांचं राजत्वाचं सिद्धांत आणलं. पण एवढा मोठा प्रदेश जिंकल्यानंतर एवढ्या विस्तृत भौगोलिक प्रदेशाचं एकट्या तुर्कांना प्रशासन सांभाळणं अवघड होतं. मग या परिस्थितीत त्यांनी प्रशासनाचं विभाजन केलं. आपण याआधीच बघितलं, जसं की जी सल्तनत होती तिचं विभाजन इक्तामध्ये केलं होतं आणि त्याचा प्रमुख वली किंवा मुक्ती याला नेमलं होतं. मग हा जो मुक्ती किंवा वली आहे हा मुख्यालयाच्या ठिकाणी राहत होता आणि इतर जे सरंजामदार वर्ग आहे, प्रशासक आहे, उलेमा आहे, काजी आहे, हे महत्त्वाच्या नगराच्या ठिकाणी राहत होते आणि ग्रामीण भागामध्ये शेतीचा व्यवसाय चालू होता. मग अशा प्रकारचं प्रशासन तुर्कांनी सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागातून नागरी भागात आणि त्यातून मोठ्या राजधानीच्या ठिकाणी व्यापाराची आवक जावक वाढत गेली आणि यातून नगराचा विकास होत गेला. त्यानंतर काही विदेशीयातून विद्वान आणि लेखक कारागिरांचं आगमन झालं होतं, जसं मध्य आशिया, पश्चिम आशियातून या वर्गात भारतातील विविध नगरात आगमन झालं होतं, विशेषतः विदेशी प्रवासी. उदाहरणार्थ इब्न बतूता ज्यावेळेस भारतात आला होता त्यावेळेस त्यानं वर्णन करून ठेवलं की या ठिकाणची नगरं खूप विकसित झालेली आहे. तर हे कशामुळे झालं होतं? तर या विदेशी आलेले जे कारागीर आहे यांनी सहाय्यक म्हणून स्थानिकांना संधी दिल्यामुळे. त्यानंतर सुफी खानका जे होते, थोडक्यात आश्रम म्हणतो आपण खानका यांना किंवा दर्गा म्हणतो, या सुफी दर्गामध्ये लोकांची जाणं येणं वाढलं. सोबत सुफी संत हे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जास्त संख्या असलेले हिंदू प्लस अल्पसंख्याक असलेले मुस्लिम हे दोघंही त्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. हळूहळू हे केंद्र वस्तूंच्या देवाणघेवीचं बनलं, व्यापाराच्या आवक जावकचं बनलं, तिथून वस्तूची निर्मितीसुद्धा पुढे होऊ लागली. तिथूनच व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले, जसं की जयपूर आहे किंवा अजमेरचा दर्गा आहे. ते छोटं एक महाराणावर तयार झालेला एक खानका होता. आज अजमेर एक मोठी सिटी तयार झालेली आहे त्या ठिकाणी. सुलतानांनी स्थापन केलेले काही नगर होते, जसं फिरोजशाह तुघलकांनी फिरोजपूर, हिसार, फिरोजाबाद, फतेहाबाद इत्यादी शहरांची स्थापना केली. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी ज्यावेळेस राजस्थानमध्ये आला होता, झाईन नावाच्या गावावर त्यानं सैनिक शिबिराची स्थापना केली आणि त्या ठिकाणी चित्तोडच्या किल्ल्यावर ज्यावेळेस हल्ला केला होता त्यावेळेस झाईन हे छोटंसं गाव असणारं हळूहळू सैन्य शिबिरामुळे नागरी शहर बनलं रणथंबोर युद्धाच्या वेळी 1291ला. तर अशा प्रकारे सुलतानांनी सुद्धा नागरीकरणाला
सहकार्य केलं. म्हणजे थोडक्यात एक कारण नाही आहे ज्यामुळे शहरं निर्माण झाली, अनेक कारणं आहेत. तर शहरीकरणाचं स्वरूप काय होतं, वैशिष्ट्य काय होतं? पहिलं म्हणजे जो भौगोलिक परिसर आहे भारताचा, या सर्व परिसरात शहरीकरणाचा वेग सारखा नव्हता. या भागात वेगळा, या भागात वेगळा, इकडे वेगळा, अशा वेगवेगळ्या भागात शहरीकरणाचा वेग वेगवेगळा होता. समरूपता एकरूपता नव्हती. तृतीय नगरीकरण ही प्रक्रिया तुर्क येण्यापूर्वीच भारतात सुरू झाली होती असं काही भारतीय इतिहासकार सुद्धा म्हणतात. आणि मोहम्मद हबीब यांनी जसं म्हटलं होतं की तुर्क आल्यानंतर या ठिकाणी व्यापार कारागीर वाढले, पण ही प्रक्रिया आधीच सुरू झाली होती असं भारतीय इतिहासकार म्हणतात. शहरीकरण हे क्रमिक आणि हळूवार असल्याने या प्रक्रियेस क्रांती असं म्हणण्याऐवजी परिवर्तन म्हणणे योग्य आहे असं सुद्धा भारतीय इतिहासकार म्हणतात. बऱ्याच काळानंतर सुलतानांनी मानक नाणी प्रचलित केल्यामुळे आता व्यापार आणि उद्योग वाढला होता. हे सुद्धा या काळातलं शहरीकरणाचं वैशिष्ट्य. जसं इल्तुतमिशनं चांदीचं टंका, तांब्याचं जितल प्रचलित केलं होतं. त्यानंतर सुलतानशाहीच्या काळातील सांस्कृतिक विकासाचं योगदान किंवा त्याचा प्रभाव काय होता? पहिलं होतं स्थापत्यशैलीचा विकास झाला सुलतानशाही. दुसरं म्हणजे भाषेचा विकास झाला, प्रादेशिकसुद्धा, हिंदवीसुद्धा. त्यानंतर हिंदुस्थानी लोकसंगीताचा विकास झाला. त्यानंतर फारसी भाषा हिला जसा आधी संस्कृतला प्रतिष्ठेचा दर्जा होता तसा मिळाला. सुफी आणि भक्ती आंदोलनाला सुद्धा प्रोत्साहन मिळालं. म्हणजे सांस्कृतिक योगदान सुलतानांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर पुढचं आहे सुलतानशाहीच्या काळातील समाजव्यवस्था किंवा जात व्यवस्था कशा प्रकारची होती. तर ज्यावेळी तुर्काचं आगमन भारतात झालं त्यावेळी भारतीय समाज हा ऊर्ध्व म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असा दोन प्रकारचा विभागलेला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि जर आपण हॉरिझॉन्टल म्हटलं तर हजारो जातीमध्ये हा समाज विभागलेला होता. आणि दुसरं म्हणजे तुर्क समाजामध्ये भेदभाव कमी होता आणि भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव होता. कारण भारतामध्ये जन्मावर आधारित जातीचं विभाजन होतं, त्याऐवजी तुर्कामध्ये एवढं ताठर किंवा एवढं कॉम्प्लिकेटेड जन्मजात समाजात भेदभाव नव्हता. जातीतत्व भारतीयामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, तर सुलतानशाही मुस्लिमांमध्ये तत्कालीन जातीतत्व गौण होतं. कारण बऱ्यापैकी समानतेच्या आधारावर चालायचा. भेदभाव असेल, वांशिकवाद असेल त्यावेळी. कारण आपण बघितलं फिरोजशाह आपल्या रजियाच्या वेळी, त्यानंतर इल्तुतमिश, त्यानंतर बलबननं तर स्पेशल राजत्वाचा सिद्धांत आणला होता. म्हणजे अफगाणी वेगळे, तुर्क वेगळे असा वांशिक भेद होता त्यांच्यामध्ये. पण भारतामध्ये जातीभेद खूप भयंकर होता, खूप कॉम्प्लेक्स होता. थोडक्यात कनिष्ठ वरिष्ठ असे वेगवेगळे गट जेवायला बसायचे असं सुद्धा एका इतिहासकारानं लिहून ठेवलेलं आहे. आपण याच्या आधी बघितलं होतं, रिवाईज करूया एकदा. त्यानंतर कनिष्ठ वर्गाला नगरामध्ये प्रवेश व काम मिळाल्यामुळे रूढीवादिता कमी झाली होती आणि जाती व्यवस्थेवर प्रभाव वाढला. पुढे यातूनच धर्मांतरणाची प्रक्रिया वाढली. आपण बघितलं हे ग्रामीण भागातून शहरी भागात शिल्पकारांना, कारागिरांना संधी मिळाल्यामुळे हळूहळू धर्मांतरणसुद्धा होत गेलं. नागरी भागात ग्रामीण भागातून स्थलांतर झाल्याने याचा वेग वाढत गेला. मुस्लिम लोकसंख्येत सुद्धा यावेळी प्रचंड वाढ झाली. त्यानंतर राहणीमान आणि पोशाख. भारतीयांनी मुस्लिमांचे पोशाख, त्यांचे राहणीमान, त्यांची भाषा पुढील काळामध्ये स्वीकारल्याचे दिसून येते. तर तुर्कांनी सुद्धा भारतीयांप्रमाणे सामाजिक भेदभाव, कनिष्ठ वरिष्ठ असे प्रकार स्वीकारले. मग ब्राह्मणांनी सुद्धा जे वाढणारं धर्मांतरण आहे याला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणात टीका लिहिल्या व त्यातून हिंदू धर्म श्रेष्ठ करण्याचा आणि प्रबळ करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू समाजाचा मुस्लिम समाजावर सुद्धा प्रभाव झाला होता. जसं इस्लाममध्ये सजातीयता बऱ्यापैकी होती आणि भारतामध्ये जातीय कठोरता मोठ्या प्रमाणात होती. तर हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेचा प्रभाव कसा झाला होता मुस्लिमांवर? इस्लाममध्ये धर्मांतरित भारतीयसुद्धा जाती उपजातीमध्ये विभागले गेले. जे भारतीय होते ते नंतर इस्लाम धर्मात गेले, तिथेसुद्धा त्यांच्यात विभाजन झालं. शहरात गेले, उच्च वर्ग, कुलीन तुर्क वर्ग वेगळा राहायचा, अमीर वर्ग वेगळा राहायचा. तर शहराच्या दुसऱ्या बाजूला कनिष्ठ वर्ग राहायचा.
तोही मुस्लिमांचाच होता. पण पुढे हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा अस्पृश्याप्रमाणे गावाबाहेर राहणाऱ्या एका वर्गाचा उदय झाला. भारतीयांची जी प्रतीकाची पूजा होती ती सुद्धा काही अंशी पुढे मुस्लिमांनी स्वीकारल्याची दिसते. जसं की फिरोज शाह तुघलक युद्धावर जाण्याच्या आधी सुफी संताच्या मजारीवर जाऊन पूजा किंवा दर्शन घ्यायचा किंवा त्यांची भेट घ्यायचा आणि त्यानंतर युद्धावर जायचा, अशा प्रकारचे आराधनेचे तत्त्व दिसून येते. हिंदूंच्या चालीरीतीचा सुद्धा प्रभाव, साहित्याचा सुद्धा प्रभाव दिसून येतो. जसं की मुस्लिम जे सुफी संत होते त्यांना योग आणि वेदांत याची खूप आवड होती. या अभ्यासकावर सुद्धा याचा प्रभाव पडला होता. भारतीय जे ग्रंथ होते यांचे फारसीत अनुवादसुद्धा केले होते. राजपूतांची जी जोहर पद्धत होती ती सुद्धा मुस्लिमांनी स्वीकारली होती. जसं की भटनेरचा जो गव्हर्नर होता कमालुद्दीन, हा तैमूरच्या युद्धावर जाण्यापूर्वी त्याच्या राजमहालातील राणी प्लस इतर त्याचे जे सरदार मित्र होते त्यांच्या राणी या सर्वांचे जोहर करून नंतर ते युद्धावर गेले होते. म्हणजे किती भारतीय परंपरा त्यांनी मोठ्या प्रमाणात किंवा काही अंशी तरी स्वीकारल्याचे दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे ज्यावेळी 10व्या-11व्या शतकात तुर्क मुस्लिमांनी अतिशय क्रूरपणे हिंसकपणे भारतात येऊन सत्ता स्थापन केलं होतं, आक्रमण केलं होतं, ते क्रूर असणारे तुर्क हळूहळू हिंदू तत्त्वज्ञानामुळे, भारतीय तत्त्वज्ञानामुळे समझोतावादी व सहिष्णुतावादी बनले होते. अशा प्रकारे चारही बाजूने सांस्कृतिक प्रभाव तुर्कांवर भारतीयातून झालेला दिसून येतो. त्यानंतर सुलतानशाहीच्या काळातील स्थापत्याचं वैशिष्ट्य काय होतं तर आपल्याला माहीत आहे, पश्चिम आशियातून तुर्क, त्यानंतर अफगाणमधून काही मुस्लिम टोळी आक्रमकाच्या स्वरूपात भारतात आल्या होत्या. इथे त्या स्थायिक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचं प्रथम प्राधान्य होतं निवासस्थानाच्या निर्मिती करणे. मग यासाठी प्रार्थना स्थळाची बांधकाम करायची होती त्यांना. जर इथे ते सैन्य शिबिरामध्ये राहत होते तर स्थानिक प्रार्थना स्थळाच्या जवळपासच कुठेतरी त्यांच्या घराची निर्मिती झाली पाहिजे, निवासाची निर्मिती झाली पाहिजे. मग सुरुवातीला त्यांच्याकडे काय पर्याय होता? आता त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी असेल प्रारंभिक. मग जो परिसर जिंकला त्या ठिकाणी जी मोठी इमारत असेल त्या इमारतीला पाडून किंवा त्यामध्ये बदल करून इस्लामीप्रमाणे त्या स्मारकाला बनवायचं. जसं की कुवत उल इस्लाम नावाची जी मस्जिद आहे त्या ठिकाणी आधी किला ए रायपितोरा म्हणजे जो पृथ्वीराज राजा होता दुसरा, पृथ्वीराजचा जो किल्ला होता, हा किला ए रायपिथोराच्या जागेवर कुवत उल इस्लाम मस्जिदची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर जे पूर्वीचं मठ होतं त्या पूर्वीच्या मठाच्या जागेवर अडाई दिन का झोपडा बांधण्यात आला होता. म्हणजे प्रारंभिक स्थितीमध्ये सुलतानांनी जे भारतीय इमारती आहे त्या भारतीय इमारतीचा वापर करून घेतला, त्यात फेरबदल केले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं प्रार्थनास्थळ बनवलं, तुर्कांचं निवासस्थान बनवलं. त्यानंतर ज्यावेळी ते भारतात स्थिर झाल्यानंतर त्यांच्याकडे संपत्ती, रिसोर्सेस भरपूर जमा झाले. यावेळी मात्र त्यांनी स्वतःचं स्थापत्य डेव्हलप केलं, त्यात कमान आणि घुमटाची निर्मिती चालू केली. मग कमान आणि घुमट हे इथं बघतो आपण, हे कमान आणि घुमट हे काही त्यांची क्रिएटिव्हिटी होती का? नाही, हे त्यांनी बायझेंटाईन साम्राज्याकडून घेतलं होतं. मग बायझेंटाईन साम्राज्याने रोम साम्राज्यातून घेतलेलं होतं. अशा प्रकारे ही शैली पुढे विकसित गेली होती. मग या कमानीमुळे छताला आधार देण्यासाठी आता वेगवेगळ्या खांबाची गरज नव्हती, कारण भारतीय स्थापत्यामध्ये खूप सारे खांब बनवून त्याच्यावर स्लॅब बनवल्या जात होतं. मग जर ही कमान बनवली तर इतके खांब देण्याऐवजी जे मधातले खांब आहे या खांबाला डिलीट करता येत होतं, यांची गरज नव्हती. आणि याशिवाय सुद्धा इथे कुठंतरी एखादी कमान राहिली तर याचा जो कीस्टोन आहे, हा जो कीस्टोन आहे, या कीस्टोनच्या आधारावर इमारत राहत होती किंवा ही कमान राहत होती. या कमानीचा आधार या स्लॅबला राहत होता. त्यामुळे मग त्यांनी स्वतःची शैली जी बायझंटाईन साम्राज्याकडून घेतली होती त्या प्रकारे त्यांनी बांधकाम केले. मग हे बांधकाम करत असताना यांनी भारतीय स्थापत्याऐवजी चुन्याचा वापर केला. चुन्याच्या वापरामुळे हे बांधकाम मजबूत झालं आणि आपण बघितलं आहे 300, 400, 500, 700, 800 वर्षाचं सुद्धा बांधकाम दिल्लीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं. मग यांनी काय केलं, सोबत तुघलकांनी पुढे यात डेव्हलप केलं आणि 4 सेंटर आर्क
अशा प्रकारचे इथं आपण बघतो जे 4 सेंटर, 4 केंद्र काढून, हे एक केंद्र, हे एक केंद्र, हे एक, असे 4 केंद्र काढून त्या आधारे कमान बनवण्याची त्यांनी शैली डेव्हलप केली. यांनी कीस्टोन शैली केली होती, यांनी 4 सेंटर आर्क बनवली होती. तुघलकांच्या आधी कीस्टोनची टेक्निक होती, तुघलकांनी मात्र 4 सेंटर आर्कची टेक्निक आणली होती. मग यामध्ये यांनी भारतीयांची शहातिरी, म्हणजे जी आपण खांबावरचे बांधकाम म्हटलं होतं, ही शहातिरी सिस्टीम ज्यामध्ये खांबाला नक्षीकाम केल्या जात असते, हे आणि सुलतानांची स्वतःची मेहराब शैली, या 2 शैलीचं एकत्रीकरण करून तुघलकांनी बांधकाम केलं. जसं गियासुद्दीन तुघलकाचा मकबरा, गुलबर्गा, बिदर या ठिकाणच्या कमानी, या ठिकाणचं घुमट, हे सर्व मेहराब आणि शहातिरी या दोघांचं मिश्रण आहे. त्यानंतर सुलतानशाहीमध्ये चुनखडीचा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करणं चालू केलं, जिप्समचा वापर चालू केला, चुन्याचा वापर चालू केला. यामुळे काय होतं, तर बांधकाम तर मजबूत होतच होतं, पण 2 दगड एकमेकात फसल्यानंतर जी मधात गॅप राहत असेल, ही जी गॅप आहे, या गॅपमधून आतमध्ये पाणी शिरू नये यासाठी या चुनखडीचा आणि जिप्समचा मोठा महत्त्वाचा रोल होता. मग सुलतानांनी ते काम केलं जे भारतीय स्थापत्यामध्ये नव्हतं, जिप्सम आणि चुनखडीचा वापर केला. त्यानंतर सजावटसुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात केली. तर सजावट काय केली होती, जसं कुतुब मिनार आहे, कुतुब मिनारवर त्यांनी डिझाईन तर काढलं, पण डिझाईन कोणत्या काढल्या, आता कुराणनुसार जे सजीव आहे, सजीवांचं चित्रण करण्यावर बंदी आहे. जसं प्राणी आहे, माणूस आहे, यांचं चित्रण स्थापत्यावर करता येत नाही. मग काय करायचं, तर भूमितीय आकार काढा, त्रिकोण काढा, चौकोन काढा, चौरस काढा, स्टार काढा, फुलांचे नमुने काढा, जाळीदार नक्षीकाम काढा, हे सगळं चालते, पण जी सजीव प्राणी माणूस चालत नव्हता. मग कुराणातील आयतेसुद्धा यांनी काढली कुतुब मिनारवर, आणि या आयताला सुलेखनाचा दर्जा दिला, कॅलिग्राफी ज्याला म्हणतो आपण. या कॅलिग्राफी अरबीमध्ये लिहिलं, त्यामुळे ही जी कॅलिग्राफी अरबी, हे एक प्रकारची डिझाईन नक्षीकामच वाटते. त्यानंतर रंगसंगती, सुलतानांनी काय केलं, आधी एका दगडामध्ये बांधकाम व्हायचं. आपण पल्लवाची शैली बघितली, चोलांची शैली बघितली, सुंदर बांधकाम, पण एका प्रकारच्या दगडांचा वापर. यांनी काय केलं, रंगसंगतीचे दगड वापरले. जसं सुलतान, आता यांचं बऱ्यापैकी साम्राज्य उत्तर भारतात असल्यामुळे उत्तर भारतात लाल रंगाचा वालुकाश्म दगड मिळतो, ज्यात लाल किल्ला बांधलेला आहे. तर या लाल वालुकाश्माचा वापर त्यांनी केला बांधकामामध्ये. पण सोबत इतर रंगाचे दगडसुद्धा वापरले, जसं की पिवळ्या रंगाचा दगड वापरला, त्यात वेली दाखवण्याचा प्रयत्न केला, स्वस्तिक दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे या 2 रंगाचं कॉम्बिनेशन व्यवस्थित जुळून आलं. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आला होता स्थापत्यामध्ये. तर स्थापत्यामध्ये काय काय बघितलं होतं, एकदा रिवाईज करून घेऊ आपण. तर सगळ्यात पहिले सुलतानांनी इथं स्थायिक झाल्यानंतर स्वतःचं काही राहण्याची आणि प्रार्थना स्थळाची जागा नसल्यामुळे भारतीय जे स्थळं होती, या भारतीय स्थळांचं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं इस्लामी स्थळामध्ये रूपांतर केलं होतं. जसं कुवतुल इस्लाम, अढाई दिन का झोपडा, हे केलं होतं. त्यानंतर त्यांनी जेव्हा रिसोर्सेस आले, कमान आणि घुमटाची बांधकाम सुरू केलं. पुन्हा स्थानिक दगडाचा वापर केला, वालुकाश्म, संगमरवर, यासाठी चुन्याचा वापर केला. त्यानंतर तुघलकांच्या आधी जी कमान होती, त्या कमानीमध्ये कीस्टोनचा वापर केला. तुघलकांनी 4 सेंटर आर्कचा वापर केला होता. सजावटीचा वापर केला होता, कुराणातील आयत वापरले होते, सुलेखन वापर केला होता, रंगसंगती वापर केली होती. आणि आता हे झाली फॅक्च्युअल माहिती. मग आता याबद्दल वेगवेगळे स्त्रोतमधून कोणत्या साहित्यिकानं काय काय म्हटलं ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. आता उर्दूचा विकास कसा झाला, तर 12व्या शतकामध्ये स्थानिक लोकसंख्या उत्तर भारतातील, ज्यांची वेगवेगळी अपभ्रंशाची भाषा चालत आली होती हजारो वर्षापासून, ती भाषा बोलणारी लोकसंख्या आणि वायव्येकडून स्थलांतरित झालेले मुस्लिम शासन, या दोघांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि परिणामी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात भाषेचा विकास झाला. एक ब्लेंडेड लँग्वेज त्या ठिकाणी तयार झाली होती. आता उत्पत्ती कशी झाली उर्दूची, तर पहिला आहे 11व्या आणि 12व्या शतकात उत्तर भारतात प्राकृत किंवा तत्सम इतर भाषा बोलणारे भरपूर लोकसंख्या होती 11व्या-12व्या शतकात. मग या मिश्रणातून विविध भाषा बोलल्या जात होत्या. पर्शियन इतिहासकार या भाषेला वेगवेगळ्या भाषा ज्या बोलल्या जात होत्या याला जुबाने दिल्ली म्हणत होते, किंवा जुबाने हिंदवी म्हणत होते, किंवा हिंदवी म्हणत होते, किंवा रेखा म्हणत होते. हे सर्व नावं ही उत्तर भारतीय
भाषेची नावे आहेत. त्यानंतर पुढचं आहे साहित्य लेखन. अमीर खुसरोनं साहित्य लिहिलं आणि हे मोठ्या प्रमाणात हिंदवी भाषेमध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर पुढचा आहे मुघलांचा प्रभाव सुद्धा पडला, कारण सुलतानशाहीमध्ये हिंदवी किंवा उर्दू अमीर खुसरोनं विकसित केली होती. याचा परिणाम कसा झाला, मुघलांनी फारसी साहित्य फारसी लेखनाला महत्त्व दिलं, फारसी भाषेला महत्त्व दिलं, पण अमीर खुसरोचं हिंदवी साहित्य जबरदस्त होतं जे उर्दू स्टाईलमध्ये लिहिलेलं होतं. तर या उर्दूला सुद्धा मुघलांनी दरबारी भाषेचा दर्जा दिला. आणि याचं कारण मुघलांनी असं सांगितलं होतं की जे भारतात सामान्य सरदार आहे हे सर्व सरदारसुद्धा उर्दू भाषेचे अदब समजतात, त्यांना येतंय, त्यामुळे उर्दू भाषा त्यांनी स्वीकारली होती. म्हणजे थोडक्यात काय, वायव्येकडून आलेले आक्रमक, स्थानिक अपभ्रंश प्राकृत भाषा बोलणारे लोक या दोघांच्या एकत्रीकरणातून मिश्रणातून भाषा विकसित झाली. त्यानंतर अमीर खुसरोनं साहित्य लिहिलं. त्यानंतर या साहित्याचा प्रसार झाला. त्यानंतर भारतातील जे स्थानिक सरदार होते हे सुद्धा उर्दू भाषा समजत होते. या कारणानं मुघलांनी उर्दूला दरबारी भाषेचा दिला दर्जा. त्यानंतर उर्दू कवितेचा सुवर्णकाळ आला 18 आणि 19 शतक. मिर्झा गालिब, मोहम्मद इक्बाल, त्यानंतर आपले मुघल सम्राट जफर या सगळ्यांनी उर्दूचा विकास केला. उर्दू साहित्याच्या केंद्राची वाढ झाली. पुढे दिल्ली, लखनौ, अलीगड चळवळ आली, त्यांनी उर्दू साहित्याला आणि शिक्षणाला चालना दिली. मग 20 व 21व्या शतकामध्ये प्रगतिशील लेखक, कवी हे लोक, कादंबऱ्या यांनी उर्दूला एक चैतन्य दिले, उर्दूला एक गतिशीलता आणली आणि यातून उर्दू भाषा विकसित झाली. त्यानंतर महाराष्ट्र धर्माच्या बाबत. महाराष्ट्र धर्म काय, महाराष्ट्रात भक्ती आंदोलन पंढरपूर या परिसरामध्ये केंद्रित झालं होतं. थोडक्यात महाराष्ट्र धर्म म्हणजे भक्ती आंदोलन महाराष्ट्रामध्ये. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांनी प्रारंभिक टप्प्यात लोकांमध्ये जे निरस्ता आली होती, कर भरून किंवा सामाजिक बंधनामुळे जीवन जगण्याला त्रासलेले जे लोक होते, यामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य आणण्याचं काम भक्तिपंथामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांनी केलं. आणि त्यांनासुद्धा जीवनाचा अर्थ भक्तीच्या मार्गाने आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो हे समजून सांगितलं. प्रेरक व संस्थापक म्हणून महाराष्ट्रातील भक्ती किंवा महाराष्ट्र धर्माचे निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांना मानले जाते. त्यानंतर या फळीमध्ये नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास. आता एका भजनामध्येच नामदेव, एकनाथ, तुकाराम यांची नावं घेतल्या जात असतात. यांनीसुद्धा जनजागृतीचे कार्य केले. मग या महाराष्ट्र धर्माचं वैशिष्ट्य काय होतं, स्वरूप काय होतं, तर बराच मराठी संत महात्म्यांनी प्रबोधन केले होते, जनजागृती केली होती. त्यामुळे कोणताही व्यक्ती ईश्वर भक्ती करून ईश्वराप्रती समर्पण, उत्कट प्रेम व्यक्त करतो आणि मुक्त प्राप्त करू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो, ही माहिती, अशा प्रकारचा संदेश सामान्य जनतेपर्यंत या महाराष्ट्र धर्मातील वेगवेगळे संत महात्मे, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यापूर्वी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांनी केलेलं होतं. त्यानंतर ईश्वरीय अनुभूतीला महत्त्व यांनी दिलं होतं. कनिष्ठ व्यक्तीसुद्धा संत बनू शकतो हे सिद्ध करून दाखवलं होतं. संत व सत्य व नैतिकता याला यांनी ईश्वरीय अनुभूतीचा दर्जा दिलेला होता. या महाराष्ट्र धर्माचा किंवा महाराष्ट्रातील भक्तिपंथाचा काय परिणाम झाला पुढे, तर 11व्या आणि 12व्या शतकात महाराष्ट्रात जात धर्म न मानणाऱ्या नाथपंथाचा समाजाला जागृती व गतिशीलता दिली. नाथपंथ म्हणजे जो आपण याच्या आधी बघितला होता, कबीर, त्यानंतर गुरु नानक, जे लोक सगुण म्हणजे कृष्ण, राम यांना न मानता निर्गुण म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी जे आहे, आदर्श जे आहे, चिंतन आहे, याला महत्त्व देणारा जो पंथ होता तो म्हणजे नाथपंथ. या नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रात सुद्धा होता. त्यामुळे 11व्या 12व्या शतकात महाराष्ट्रात जात धर्म न मानणाऱ्या नाथपंथानं महाराष्ट्राला जागृतीचं काम केलं, गतिशीलतेचं काम केलं. याच वेळी महाराष्ट्रात भक्ती परंपरेमध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांनीसुद्धा जागृतीचं काम केलं. शेतकऱ्यांनी संघटित केलं. पुढे हेच शेतकरी संघटित होऊन मुघलाविरोधात एकत्र झाले आणि मराठासारखं एक साम्राज्य तयार झालं, मराठ्यासारखं एक स्वदेशी राज्य तयार झालं. हे लोक सर्व विठोबाची उपासना करत होते. मराठी भाषेतून साहित्याची निर्मितीसुद्धा पुढे झाली. ज्ञानेश्वर, तुकारामाचे अभंग निर्माण झाले, गाथा निर्माण झाली, एकनाथाचं भारूड निर्माण झालं, मनाचे श्लोक आले रामदासाचे.
इत्यादीद्वारे साहित्याचा विकास तर झालाच, पण भाषेचा विकास झाला. प्रादेशिक ओळख म्हणून मराठी भाषेला दर्जा मिळाला आणि मराठी भाषा एक साहित्याची भाषा म्हणून 2024ला मान्यतासुद्धा मिळाली. त्यानंतर बंगालचे चैतन्य महाप्रभू आणि वैष्णव भक्ती यांचं आंदोलन, यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला. तर यांचं म्हणणं काय होतं, ब्रह्माचं सर्वोच्च स्वरूप म्हणजे कृष्ण भक्ती होय. कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होणे कोणत्याही व्यक्तीला शक्य आहे. कोणताही व्यक्ती या भक्तीचा आनंद घेऊ शकतो. आणि हे भक्ती म्हणजे वाद्ययंत्र वापरणे, याद्वारे नाच गाण्यातून संकीर्तनातून आनंद घेणे म्हणजे वैष्णव भक्ती. मग यांचं स्वरूप काय होतं वैष्णव भक्तीचं, तर चैतन्य महाप्रभूचं म्हणणं होतं की गुरुची सेवा करणे, कृष्णाची सगुण भक्ती करणे यामुळे मोक्ष प्राप्त होतो. मग सुफी संत ज्याप्रमाणे आनंदाला नाच गाण्याला महत्त्व देत होते, तसेच संकीर्तन करणारे चैतन्य प्रभूसुद्धा नाच गाण्याला संकीर्तनाला महत्त्व देत होते आणि राधाकृष्णाची भक्ती करत होते. याचा परिणाम काय झाला की याचा परिणाम असा झाला की चैतन्य प्रभूची लोकप्रियता इतकी वाढली की पुढे त्यांना विष्णूचा अवतारसुद्धा म्हणू लागले. समाजातील जवळजवळ सर्व घटक वर्ग वैष्णव भक्तीत सामील झाले होते, जसं की दलित, ब्राह्मण, मुस्लिम, सर्व धर्म, सर्व जाती, सर्व पंथापर्यंत चैतन्य महाप्रभू पोहोचले होते. आणि पुढे हे चैतन्य महाप्रभूचं कृष्ण भक्तीचं आंदोलन बंगालच्या बाहेरसुद्धा गेलं. त्यातलं एक केंद्र वृंदावनला बनलं, दुसरं केंद्र पुरीला बनलं आणि 2 ठिकाणी त्यांनी ब्राह्मणांना पाठवलं होतं, त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवलं होतं आणि आता ते पुन्हा परत काही गेलेच नसणार, त्याच ठिकाणी त्यांनी ईश्वर भक्तीचा आनंद घेतला. चैतन्य वैष्णव भक्ती जी पुढे विकसित झाली, यांना प्रेरणा कुठून मिळाली, प्रेरक घटक आहे. तर चैतन्य महाप्रभू स्वतः एक विद्वान होते. पुढे या पंथावर सहजयान आणि नाथपंथाचा सुद्धा काही प्रमाणात प्रभाव असल्याचे जाणवते, कारण चैतन्य महाप्रभूने समाजातील सर्व वर्गाला, दलित, ब्राह्मण, क्षत्रिय सर्वांचा सहभाग झाला. म्हणजे नाथपंथांचं जे म्हणणं होतं निर्गुण भक्ती आणि सर्वांना मोक्ष, ही सुद्धा यावर प्रभाव दिसून येते. दुसरं म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतात जितके ब्राह्मणवादी तत्व मूळ धरून होते, जातीय भेदभाव मूळ मोठ्या प्रमाणात होता, त्या प्रमाणात ब्राह्मणवादी तत्व बंगालमध्ये तेवढ्या तीव्र स्वरूपात दिसून येत नव्हते. सामाजिक रूढी इतक्या ताठर स्वरूपाच्या दिसून येत नव्हते. त्यामुळे वैष्णव पंथाला सर्व जातीय प्रतिनिधित्व, सर्व जातीय आधार तिथे मिळत गेला. मग यांचं योगदान काय होतं, तर संकीर्तन पद्धती, नाच गाणे, कीर्तनाची पद्धती यांचा विकास झाला. जाती विभाजनाचा बंगालमध्ये अस्वीकार केला गेला. 6 ब्राह्मण आणि गोस्वामी वृंदावनला पाठवून कृष्ण राधा भक्तीचा प्रसार करायला लागला. बंगाली भाषेचा विकास झाला, बंगाली साहित्याचा विकास झाला, उडिया भाषेचा विकास झाला, उडिया साहित्याचा विकास झाला. अनुभूतीला प्रमाण मानले आणि कर्मकांडाला या ठिकाणी महत्त्व दिले नाही. तर मित्र, अशा प्रकारे हा 17 नंबरचा टॉपिक होता आपला. मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडला असेल. तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.